चर्चेत असणारे 3,000 म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकत्र येणार का? थांबा, हा व्हिडिओ स्किप करण्याआधी एक प्रश्न, जर तुमच्या खात्यात अजूनही लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता आला नसेल तर काय करा? म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाचेच अपडेट आपण सांगितलेले आहेत, कारण आज आपण 3 मोठ्या प्रश्नांची उत्तरसुद्धा शोधणार आहोत. काय असतील मोठे प्रश्न, काय असतील उत्तर, ते पण जाणून घेऊ. पहिला, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार का? दुसरा, काही महिलांच्या खात्यात पैसे अजून का आले नाहीत? किंवा आणि तिसरा, तुमच्या खात्यात पैसे अडकणार नाहीत यासाठी आजच काय तपासलं पाहिजे? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा नाही तर उपलब्ध अधिकृत माहिती आणि विश्वासार्ह अपडेटच्या आधारावर आपण चर्चा करणार आहोत. म्हणजेच आपण विश्वासार्ह म्हणजे अधिकृत माहितीनुसार ही माहिती हा व्हिडिओ बनवलेला आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक सोपी चेकलिस्ट देणार आहे. तर कल्पना करा, एका गावातील एका ताईने प्रत्येक महिन्याप्रमाणे म्हणजेच दर महिन्यात मोबाईलवर मेसेज येतो. म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणीचा बँकेत जर पैसे मिळाले तर आपल्याला एक मेसेज जो आहे मोबाईलवर येतो. सकाळी बँकेत चौकशी केली त्या ताईने, पण दुपारी ATMसुद्धा चौकशी केली. सायंकाळी पुन्हा बँकेत गेले, पुन्हा खात्यात पैसे नाहीत. पण याच प्रश्नाचे उत्तर म्हणजेच हजारो महिला घाबरलेले आहेत की पैसे बंद झाले का? पण काळजी करू नका, लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही आणि त्यामुळेच रुपये 3,000 एकत्र येणार अशी चर्चासुद्धा व्हायरल होत आहे. म्हणजेच जुलै ऑगस्टचा महिना एकत्र येण्याची चर्चा चालू आहे, कारण रक्षाबंधन गिफ्ट म्हणून सरकारकडून 3,000 रुपये एकत्र येण्याची चर्चा जी आहे खूप चर्चेत आहे. पण थांबा, या चर्चामागचं कारण पुढच्या 2 मिनिटात मी तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे. सध्या अनेक माध्यमांमध्ये जुलैचा हप्ता उशिरा मिळू शकतो अशी चर्चा आहे. याच कारणामुळे काही जण ऑगस्टचा हप्ता त्याचबरोबर मिळाले अशी शक्यता व्यक्त करतात. म्हणजे जुलैचा हप्ता आल्या नसल्यामुळे जे आहे काही जण अशी पण अपेक्षा ठेवतात की ऑगस्टचा हप्ता जे एकत्र येऊ शकतो. मात्र आत्तापर्यंत सरकारकडून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र दिला जाईल अशी अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणजे सरकार अजून स्पष्ट सांगितलं नाही की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळू शकतो. म्हणून कोणतेही व्हायरल मेसेज अंतिम सत्य जे आहे मानू नका. आतापर्यंतचा भाग उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, त्यामुळे ही माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, काही महिलांच्या खात्यात पैसे का अडकतात? कारणे अनेक असू शकतात. KYC पूर्ण नसणे, आधार आणि बँक खाते लिंक नसणे, DBT सक्रिय नसणे, कागदपत्रांमध्ये विसंगती किंवा पात्रतेची पडताळणी सुरू असणे. यापैकी एक कारण आलं तरी हप्ता उशिरा मिळू शकतो. हप्ता जे आपलं जर KYC नसेल किंवा आधार लिंक नसेल किंवा DBT सक्रिय नसेल, कागदपत्रांमध्ये विसंगती असेल, म्हणजे कागदपत्र आपले बरोबर नसतील, पात्रतेची पडताळणी सुरू असणे, यामुळे आपल्याला कारण लागू शकतो. म्हणजेच आपला लाभ बंद होऊ शकतो. पुढे मी सांगणार आहे अशी एक चूक जी अनेक लाभार्थी न कळत करतात. काय असणार चूक पाहूया. अनेकांना वाटतं अर्ज मंजूर झाला म्हणजे पुढचे सर्व हप्ते आपोआप मिळतील, पण प्रत्यक्षात वेळोवेळी माहितीची पडताळणी, बँक तपशील आणि DBT याची स्थिती माहितीची ठरते. म्हणून तुमची माहिती अवघ्यात आहे का हे तपासणे खूप गरजेचं आहे. तुमच्या गावात किंवा नातेवाईकांमध्ये अशी एखादी ताई असेल जी अजूनही हप्त्याची वाट पाहत आहे, तर हा व्हिडिओ तिला नक्की शेअर करा. तुमच्या परिसरात किंवा नातेवाईकामध्ये जी लाडकी बहीण आहे ज्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता 3,000 बद्दल बोलूया. सोशल मीडियावर अनेक पोस्ट आणि व्हिडिओ याबाबत फिरत आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत अधिकृत आदेश येत नाही तोपर्यंत 3,000 निश्चित मिळणार असा दावा करणे योग्य नाही. माहिती मिळाली की ती स्वतःवर म्हणजेच अधिकृत वेबसाईटवर तपासूनच विश्वास ठेवा. आता पुढचा भाग सर्वात महत्त्वाचा आहे, कारण मी सांगणार आहे की पैसे लवकर मिळावेत म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टी तपासू शकता. आजच जे आहे या गोष्टी तुम्ही करा. आधार क्रमांक बरोबर आहे का तपासा, बँक खाते सक्रिय आहे का, DBT सुरू आहे का, KYC पूर्ण झाले आहे का, मोबाईल नंबर अपडेट आहे का. या गोष्टी व्यवस्थित असेल तर भविष्यातील अडचणी कमी होऊ शकतात. पण योजनेचा उद्देश अनेक महिलांना आर्थिक आधार देणे आहे, म्हणून चुकीच्या अफवामुळे चिंता वाढवण्यापेक्षा अधिकृत अपडेटची वाट पाहणे अधिक योग्य ठरेल. आज आपण काय जाणून घेतलं? जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळेल अशी अधिकृत घोषणा झालेली नाही. काही लाभार्थ्यांना हप्ता उशिरा मिळण्यामागे विविध प्रशासकीय कारणे असू शकतात. तुमची KYC, DBT आणि बँक तपशील तपासून ठेवा. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे, शेतकरी योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या इतर योजनांचे अचूक अपडेट सर्वात आधी हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये लिहा जय महाराष्ट्र. तुमची एक कमेंट आणि एक शेअर ही माहिती आणखी हजारो महिलांपर्यंत पोहोचवू शकते. धन्यवाद. पुन्हा भेटूया अधिकृत अपडेट्ससह.